सानू, बाळा मी आहे ना. काळजी करू नकोस. मी आहे. मी काय म्हणतो सानू, सानू, ए सानू, सानू, अगं ए सानू. दही चिखलात रुतत जाणाऱ्या माणसाला बाहेर काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो त्याच्या सकट अधिक खोल रुतत जातो. तुझंही आता तेच झालंय. या माणसापासून तुला जितकं लांब नेण्याचा मी प्रयत्न करतोय तितकं तू त्याच्या अधिक जवळ जातेस. आज तर तू कहर केलास. हे असले कपडे घालायची लाज नाही वाटली तुला? हे असले संस्कार आहेत आपल्या घरचे. पण या लफंग्या माणसाच्या मिठीत, तेही सार्वजनिक ठिकाणी. हो सर, बस झाला. उथळा काय, लफंगा काय, हे काय तुमचं घर नाहीये. होय बघा, मी जर बोलायला लागलो ना तर महाग पडेल ना तुम्हाला. सानू, सांगून ठेव तुझ्या बाबांना. ऐकलंस ना सानू, हा लफंगा मला शिव्या देणार आहे. मला ना दया येते तुझी आणि तुझ्या आई वडिलांची, ज्यांनी तुझ्यासारख्या निर्लज्ज मुलाला जन्म दिला. तुझ्यावर संस्कार करायला विसरले ते. हो सर, बास झाला आता. नाहीतर काय नाहीतर काय? नाहीतर काय? मारशील मला? काय हिम्मत आहे का तेवढी? पोलिसांच्या ताब्यात देईन ना मी. असं जर काही एक शब्द जरी पुढे बोललास ना तर, आणि नक्की करीन मी ते. चालू चल. बाबा प्लीज. ताई चाल. चल बाबा चल. अहो सर, ऐका ना. अहो सर, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. इंद्राजी, मी तुमच्यासाठी पावभाजी आणली आहे. काय सांगता? पावभाजी? इंद्राजी, इंद्राजी आत येता का जरा? काम आहे छोटस. मॅडम आलोच.
हॅलो. कठीणच आहे आजची रिकव्हरी, नाही का? म्हणजे नाही, कठीण कामासाठीच इंदिराजींना अपॉइंट केलं ना बँकेनी. तर आज होऊन जाऊ दे मग रिकव्हरी. हा मॅडम, तुम्ही ते पावभाजी आणल्याचं सांगत होतं. आज काय विशेष? सर 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 काय सर, आता बघा रोमॅन्स. रोमॅन्स? आग लागणार आहे, आग. आग कुठे? हो सर, खरी आग नाही, प्रेमाची आग. आता इंद्रा दीपूने प्रेमाने आणलेली पावभाजी खाईल आणि पावभाजी. अहो आधी नाही का सांगायचं? हो सर. पावभाजी. सर सर अहो पावभाजी 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 पावभाजी. देशपांडे भाई, ही अशी पावभाजी आहे ना, त्याच्यावर असा मस्का लावलेला पाव आहे की भाजी पाव. वा वा वा. पावभाजी. देशपांडे भाई, या पावभाजी करता मी कुणाचे खून पण करू शकतो. इतकी आवडते मला पावभाजी. देशपांडे भाई, आय एम व्हेरी सॉरी, पण मी ही पावभाजी अशी उष्टी करून ठेवणार ना की दुपारी लंचला मी एकट्याने खाल्ली पाहिजे. मी खाता कामा नये. देशपांडे भाई, याच्यात काय लावारच घातलाय का तुम्ही? सोनटक्के, मॅडमचा हात लागलेली वस्तू पचवणं तुला काय? चांगल्या चांगल्यांना झेपणार नाही. चला मॅडम. मालती, मालती. आले आले आले. अहो काय सानू, अगं काय कपडे आहेत हे तुझे? तू घरून जाताना तर दुसरे कपडे घालून. ते कपडे आणि संस्कार वाटे सोडून दिलेत, आणि हे असले असले कपडे घालून त्या निर्लज्ज मुलाला भेटायला गेली होती 4 चौघात. तुला सांगायला सुद्धा लाज वाटते अशी वागली ही मालती. आज या मुलीनं आपल्या घरच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. तुझं काय करू ग मी? मला समजतच नाहीये. का छळतीयस ग आम्हाला? काय काय नाही केलं तुला वाढवण्यासाठी, आणि तू आम्हाला हे दिवस दाखवतेस? मला तर बाप म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते. काय बघतेस काय? हो, लाज वाटतीये. जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांचे तुम्ही माझे बाबा, याचीही मला लाज वाटते. अहो जग कुठे गेलंय बघा ना, आणि तुम्ही अजूनही 4 आण्यांचे हिशोब करता, त्याच्यात धन्यता मानता, आणि तुम्हाला तेच खूप सॉलिड आहे असं वाटतं. ताई, तोंड सांभाळून बोल.
अहो काय होतंय तुम्हाला? तुम्ही बसा इथे. ताई पाणी आण लवकर जा. अहो ताई अगं पाणी आण ना. अहो पाणी ताई अगं इतकी निष्ठुर कधी झालीस तू की तुझ्या हट्टापुढे तुला बाबांच्या जीवाची पर्वा नाही? माझ्या जीवाची ज्यांना पर्वा नाही आहे त्यांच्या जीवाची पर्वा मी का करू? लाज वाटते का समोर? मालती, देवानं आपल्या पोटी हिला का जन्माला घातलं ग? एक अपत्य कमी असतं तरी चाललं असतं. हे असले दिवस तरी बघणं नशिबी नसतं आला. लाज नाही वाटली तुला असं वागून? अगं तुला दिसतंय ना बाबांना काय त्रास होतोय तुझ्या वागण्यामुळे? दिसतोय ना? अगं त्या घाणेरड्या मुलाच्या नादी लागून तुझ्या अकलेवर मूर्खपणाचा पडदा पडलाय ताई. त्याला घाणेरडं म्हणणारे तुम्ही मोठे शहाणे लागून गेलात ना. आणि आई, त्याने तर एका परक्या मुलीवर जीव लावलाय आणि तुम्ही तर तुमच्या सख्ख्या मुलीचं मन मोडताय. सो प्लीज, कोण माझं आहे आणि कोण परक आहे ना हे मला नका सांगू. मला सगळं कळतंय. अगं त्या मुलांनी भुरळ पाडल्यासारखी करतीयस तू. तुझे डोळे उघडतील ना तेव्हा खूप उशीर झालेला नसावा एवढीच प्रार्थना करते मी त्या परमेश्वराजवळ. उशीर तर ऑलरेडी झालाय. आता पूर्णपणे प्रेमात बुडलीये मी आणि कार्तिक शिवाय जगणं आता शक्य नाही. इंद्राची रिकव्हरी झाली. हा पण मी तुमच्यासाठी आज पावभाजी आणली होती ना ती मला तुम्हाला देता आली नाही ना याचं खूप वाईट वाटतंय. मॅडम वाईट नका वाटून घेऊ. तुमच्या हाताने पावभाजी तयार करून मला खाऊ घालण्याची संधी अजूनही आहे तुमच्याकडे. म्हणजे
गरे गरे ग सा नि सा रे प द प गरे गरे ग सा नि सा रे प द प म न न सा सा नि प रे रे म प ग म न न सा सा नि प रे रे म प ग नि सा रे ग प रे म प ग म रे गरे गरे ग सा नि सा रे प द प गरे गरे ग सा. मॅडम पावभाजी अजून खाल्ली नाहीये पण त्याच्या वासानेच मन तृप्त झाल्यासारखं वाटतं. आपलं नातं पण काहीसं असंच आहे असं मला वाटतंय मॅडम. म्हणजे अजून होकार नाही मिळालाय मला तुमचा, पण आपल्या नात्याचं सुख ह्या लहान लहान गोष्टींमधूनच अनुभवायला मिळते. मॅडम आपलं नातं जर असंच बहरणार असेल तर मला तुमच्या होकाराची पण पर्वा उरणार नाही. पण मॅडम प्रत्येक मुलाची एक इच्छा असते की कोणीतरी त्याला प्रेमाचे ते गोड 3 शब्द बोलावे. तुमच्याकडून त्याच 3 शब्दांची वाट पाहते. इंद्राजी, अहो कसं वाटतंय? बरं वाटतंय का? मलती बाप म्हणून आज मला हरल्यासारखं वाटतंय. आज मी जे काही पाहिलं आणि ऐकलं त्यामुळे मला झोप लागेल असं वाटत नाही ग. माझी मुलगी मवाली मुलाच्या कया जाऊन इतकी वाया गेली यावर विश्वासच बसत नाहीये माझा. हो ना, मग ती गुंग झाली या मुलीसमोर. यावर हतबल होऊन आपल्याला चालणार नाही. ताईचे पालक म्हणून आपल्याला काहीतरी पाऊल उचलावत लागणार. तिला असं खड्ड्यात पडताना बघून आपण असं शांत बसून उपयोगाचं नाही ग. हो, पण काय करू शकतो आपण? समजावून सांगितलं, रागवून झालं, मी तर मारलं सुद्धा तिला. हिचे आपले पहिले पाढे 55 सुरूच आहे. डोकं सुन्न झालाय विचार करून. यावर एक उपाय आहे. कोणता? आपण एखादा चांगला मुलगा बघून शक्य तितक्या लवकर ताईचं त्याच्याशी लग्न लावून द्यायचं. अहो पण तो मुलगा सानिकालाही पसंत पडायला हवा ना. आता तिची पसंती नाही तर आपला निर्णय तिला सांगायचा आहे. ताईसाठी एक सुयोग्य मुलगा माझ्या नजरेत आहे. कोण? साळगावकर, इंद्रजीत साळगावकर.